नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब सावलीतल्या कलांमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कोरिओग्राफर आणि कथ्थक एक्सपोनंट मयूर वैद्य. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब सावलीतल्या कला. थँक्यू सो मच सुलेखा, थँक्यू सो मच. मला खूप स्पेशल वाटते तुझ्याशी इथे येऊन गप्पा मारायला. मला सुद्धा. आणि खरं तर तू खरंच इतका दिल के करीब आहेस की मला असं फॉर्मली नमस्कार वगैरे नाही करावं असं वाटतं. मला पण जरा ऑड वाटलं सुरुवातीला, पण मला वाटतं हे जास्त आपण प्रेमाने एकमेकांशी बोललेलो आहोत इतके वर्ष आणि तसंच ते राहावं. आणि किती वर्षानंतर भेटतोयस मला. खूप वर्षानंतर. पण तुझ्यात काही फरक नाही, तू आहे तशीच आहेस अजून. थँक्यू. बरं, गंमत म्हणजे अस्मिता चित्र अकॅडमीची स्थापना जवळपास 19 वर्ष वगैरे आधी केली होती आणि त्याच्या कोर टीम मध्ये मयूर होता. म्हणजे ते घडताना जी काही तुझी जी चळवळ होती किंवा नाही आपल्याला हे करायचंय ते करायचंय आणि आज ते फुलताना बघून खूप आनंद होतोय मला. आणि तू अशी घट्ट एका खंबीर पिलर सारखी उभी आहे. आणि अकॅडमी चालवणं हे किती कठीण आहे हे मला जास्त चांगलं माहिती आहे. आणि तू ते इतकं सुंदर नेतेस पुढे. तू किती वर्ष आता चालवतोस अकॅडमी? माझी 25 वर्ष मयूर वैद्य आर्ट टेम्पल ही अकॅडमी आहे. आणि कथ्थक शिकवतो मी. तिथे दुसरं काहीही शिकवत नाही, कारण मला असं वाटतं आपली कला, भारतीय कला ही आपणच जपून ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे 25 वर्ष लगे रहो असं आहे. पण आनंद आहे नक्कीच. मला आठवतंय रवींद्र नाट्य मंदिर मध्ये जेव्हा तू क्लासेस घ्यायचास तेव्हा माझी दोन्ही मुलं यायची तुझ्याकडे. आणि आज ती मुलं मी इंस्टाग्रामवर एवढे त्यांचे फॉलोअर्स, मला इतका आनंद होतोय. म्हणजे आमच्या घरी सुद्धा फॅन आहे तुझ्या मुलांचे. रिअली? अगदीच. पण आर्य इज युट्यूब सेन्सेशन. एकदम. आणि इतका सुंदर बोलतो तो, इतकी मॅच्युरिटी, कॉन्फिडंट आणि खूप जोक्स पण तो मध्ये मध्ये करतो. मला प्रचंड आवडतं ते. तो वडिलांवर गेलाय. नाही, खरंच तू इतकं छान ग्रूम केलेलं आहेस. म्हणजे बाहेर तर आहेच अकॅडमी, पण घरातनं सुद्धा सुरू आहे, कळतंय. आय एम व्हेरी हॅपी मयूर. खूप बरं वाटतंय मला. आणि दीड तास मस्त धमाल गप्पा मारणार. ऍब्सोल्युटली. त्याआधी तुझं स्वागत करते भरपूर गिफ्ट्स देऊन. ओ माय गॉड. गिफ्ट्स तर आनंदाचीच गोष्ट आहे. मयूर, आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. आणि तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. आता हे खरंच महत्वाचं एक पुस्तक आहे असं मला वाटतं, कारण आनंदी राहिलो तर आपण छान जगू शकतो. मला असं वाटतंय की तू कायमच, म्हणजे मी तुला कायम हसतमुख आणि आनंदीच बघितलेलं आहे. सो तू सुद्धा पुस्तक लिहू शकतोस. पुस्तकं लिहिण्याचं वगैरे मला छंद नाही, पण वाचायला नक्कीच आवडेल. कारण मला असं वाटतं कला आहे ना, ती आपल्याला कितीही संकट येऊ दे, म्हणजे अगदीच पर्सनली म्हणावं तर प्रत्येकाला आयुष्यात प्रेशर्स असतात, टेन्शन्स असतात, किंवा आपण दुःखी असतो बऱ्याच वेळेला काही ना काही ते कारणाने. पण कला हे एकच माध्यम असं आहे की या सगळ्यांना आपल्याला तरुण नेतं. त्याच्यामुळे हा एक आनंदी राहण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आणि आता हे पुस्तक माझ्या हातात आलेलं आहे, त्यामुळे अजून द्विगुणित आनंद मला मिळणार आहे. थँक्यू सो मच फॉर दिस. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. केमिकल फ्री ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत. आणि तुझ्यासाठी त्यांनी पाठवलंय बॉडी ऑइल. सगळे स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत. आय लव्ड इट. फेस ऑइल आहे. लॅव्हेंडर सोप. काय सुंदर कलर्स आहेत ना, पेस्टल. आणि स्क्रब. वाव. तू आणि मधुरा दोघंही वापरू शकाल. तुला माहितीये, कुठल्याही बॉडी शॉप जेवढे पण आहेत मॉल्स मध्ये किंवा कुठे, मधुराशी त्या दरवाज्यातनं गेली की आपोआप मागे खेचली जाते. आणि मग मला असं धडधडायला लागतं, आज क्या. तिला प्रचंड हे आवडतात. आणि हे माझ्या हातात बघून ती जास्त खुश होणार आहे की आज कुछ तो लगाने के लिए मिलेगा. व्हेरी नाईस. पण नाही, मी पण नक्कीच वापरीन हे.
आणि सांगितलं. थँक्यू सो मच. दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आरतीताईने NH25 हा जर का कुपन कोड वापरला तर 25% डिस्काउंट ठेवलंय निसर्ग हर्बच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर. वाव, दॅट्स नाईस. याचे वेबसाईट आहे का याला? येस, डिस्क्रिप्शन मध्ये सगळं दिलेलं आहे. वाव, आय डेफिनेटली बाय. आपली एक नवीन मैत्रीण आहे नेहा अभ्यंकर. ओके. पुण्याची मैत्रीण आहे आणि सगळ्या स्किन टाईपसाठी ती सोप्स बनवते. तिच्या ब्रँडचं नाव आहे ऑर्ग ऍक्टिव्ह. ओके, ऑर्ग ऍक्टिव्ह. येस. आणि हे जर आपण उघडून बघूया. पकडू का? हा, पॅकिंग काय सुंदर केलंय. खूप छान आहे ना. व्हेरी ब्युटिफुल. वाव. सो उठण्याचं साबण आहे. ओ वा वा वा, मस्त. दिवाळीपर्यंत तरी थांबणार नाही. नीम अँड सिट्रोनेला. ओके. आणि भीमसेनी कापूर ह्याचा साबण. वाव, मला प्रचंड कापूर आवडतो. रोज माझ्या बेडरूम मध्ये कापूर जळत असतो आणि त्याशिवाय मला झोप लागत नाही. आणि मी कॅरी पण करतो. जिथे मी जाईन तिथे मी कापूर नक्की कॅरी करतो. हो, मला खूप आवडतो. आणि एक पॉझिटिव्ह वाटतं. एक दिवसभराचा थकवा पण निघून जातो, फ्रेश वाटतं. सो मला आवडलेलं आहे भीमसेनी कापूर सोप. आणि हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे, सोप कापराचा. गुड. माझ्या गाडीत पण कापूर लावलेला. हो ना, माझ्या पण. थँक्यू सुरेखा. आपली आणखीन एक मैत्रीण आहे प्रीती शहा, जिच्या NGOचं नाव आहे उलुक द आउल. उलुक द आउल. उलुक द आउल फाउंडेशन. आणि कुठून सुचतात घे ना नाव. किती सुंदर ना. ब्युटिफुल. सो दिस इज अ टेबल रनर और अ बेड रनर. तुला माहितीये सुरेखा, मला प्रचंड घराच्या इंटिरियरची आवड आहे. आणि मी बरंच काय असं शॉपिंग करत असतो घरासाठी. मला प्रचंड आवडतं. आणि हे तर म्हणजे कमाल आहे. डिझाईन पॅचवर्क केलेलं आहे कम्प्लीट. खूप सुंदर. प्रीती, इट्स एक्सलंट. सगळा भारत ह्याच्यात आहे. याचं जे काम आहे, ज्याच्या जामेवर आहे, ब्रोकेट ज्याला म्हणतो, काही एक्सेस फॅब्रिक असतं ना मयूर, सो त्या एक्सेस फॅब्रिक्सचं उलुक द आउल फाउंडेशन असे मस्त मस्त आर्टिफॅक्ट्स बनवतं. माझं तर नक्की आता इथे बुकिंग असणार. खूप सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. आणि मला ह्याची बॅग पण खूप आवडते. क्रिएटिव्ह. ठेव मी. त्यांचा कुठलाही एक प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्ट सारखं नसतं, कारण एव्हरी प्रॉडक्ट इज युनिक. ते दिसतच आहे. आणि छान त्याची क्वालिटी आणि ते खूपच सुंदर आहे. फिनिशिंग छान आहे, खूपच छान आहे. आणि मला लोगो पण खूप आवडलाय. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. कनीरा पैठणीचे अमित आणि कविता सुरसे म्हणून आपले मित्रमैत्रीण आहेत. आणि तुझ्यासाठी मस्तपैकी जॅकेट पाठवलंय गोल्डन कलरचं. पैठणीचं जॅकेट आहे. पैठणी मला भयंकर आवडते, खूप आवडते. म्हणून मी पैठणीचे खूप कुर्ते शिवतो. आईची जुनी साडी शोधणं किंवा कोणी जर मावशी आली तर ती म्हणजे काय हवं, म्हणजे तुझी पैठणी दे, मग मी कॉस्ट्युम शिवीन. त्यामुळे पैठणी मला प्रचंड आवडते. आणि मयूर, मी इतकी वर्ष तुला बघते ना, आय लव्ह द वे यू ड्रेस. थँक्यू. मला खूप आवडतं. मला वाटतं कपडे हेच आयुष्य आहे. दुसरं जर माझं आयुष्य असेल आनंदाचं, ते म्हणजे कपडे. तू स्वतः डिझाईन करतो? मी स्वतः डिझाईन करतो. वाव. कारण मला असं वाटतं ना सुलेखा, आपल्याला काय छान दिसते नाही आपणच समजू शकतो. की आपली शरीरयष्टी बघता किंवा आपली पूर्ण हाईट आणि बघता की हा रंग आणि ही पॅटर्न हे आपल्यावर सुंदर दिसते, हे आपल्याला जे शिक्कामोर्तब होतं स्वतःवरती, तेव्हा असं मला वाटतं की लोकांना ते आवडतं. त्यामुळे माझे पहिल्यापासून मी माझे सगळे कॉस्ट्युम मी डिझाईन करतो. डान्सचे असो किंवा कॅज्युअल्स असो, कुर्तेज स्पेशली. आणि माझा एक ब्रँड आहे. अच्छा. ऍक्च्युली मी ते खूप प्रमोट नाही केलं, कारण तो असा माझ्या पुरताच ठेवलाय. कारण मी तुला जसं म्हटलं की मला खूप कपडे आवडतात, मला डिझाईन्स करायला खूप आवडतात. तर मी 2 ब्रँड्स माझे आहेत. एक आहे रवाजे कथक. रवाज म्हणजे फॅशन. तर रवाजे कथक, कथकला लागणारे जे पेहराव आहेत ते मी डिझाईन करतो, मुलींचे मुलांचे. आणि एक अंगरखा म्हणून आहे. अंगरखा हे स्पेशली मुलांसाठी मी कुर्ते डिझाईन करतो. आणि मला सांगायला आवडेल की 1-2 वर्षापूर्वी एक आरसा ब्रँड होता, त्यांनी जेव्हा माझे फोटोज बघितले तेव्हा ते म्हणाले की
आपल्याला या पैठणीचं काहीतरी बनवायचं, कारण त्यांचं स्वतःचा पैठणीचा बिझनेस. आणि त्यांच्यासाठी मी आणि मधुरानी ऍज अ मॉडेल म्हणून काम केलं त्याच्यात. आणि त्याचे सगळे मेन्स कुर्ते पैठणीचे डिझाईन्स मी केले. वा वा वा. त्याची गंमत सांगू तुला, जेव्हा हे डिझाईन करायचं असतं तशी थप्पी पैठणीची आली. आई म्हणाली, हे काय एवढ्या साड्या काय इथे? तिला वाटलं काय कॉस्ट्युम वगैरे मुलींचे बनवायचे. म्हणजे नाही, कुर्ते बनवायचे. म्हणजे तुला फाडणार? म्हटलं हो. मयूर एक तरी ठेव रे माझ्यासाठी. तर असे पैठणी विषयी प्रत्येकाचं प्रेम आहे, महाराष्ट्राची शान आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की पैठणी सारखे डिझाईन्स अख्ख्या भारतात नाही. खरंय रे. सो ह्या कुर्ता मला प्रचंड आवडलेला आहे. आणि त्याच्या मयूर नावाप्रमाणे मोर आहेत. थँक्यू सो मच कनीरा, थँक्यू सो मच. अद्वैत बापट यांचं सहज हवन एंटरप्राइज आहे आणि त्यांनी तुझ्यासाठी गुळाचा खरवस भेट म्हणून दिलाय. माय गॉड, तुमच्या टीमला कळलंय का मला काय काय आवडतंय? काय माहिती, विचार त्यांना. तेव्हा ते अद्वैत बापट. थँक्यू सो मच. खरवस बेसिकली मी खूप खादाड आहे, हे माझ्याकडे बघून कळतच आहे. आणि गोड म्हणजे मला जेवण झाल्यावर गोड लागतच. आणि काहीही झालं तरी मी कुठल्या ना कुठल्या ऍपवरनं काही ना काही ते गोड मागवतो. त्यामुळे आता घरी गेल्यावर मला अजून एक सुंदर पदार्थ मिळालेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. त्यांचा फोन नंबर पण देईन मी. ऍब्सोल्युटली, याच्यावर आहे ना? आहे. म्हणजे हे झाकण मला जपून ठेवावं लागेल. थँक्यू अगेन, थँक्यू. खरवसवरनं मला एक किस्सा आठवला. माझं खूप वजन होतं, खूप. तुला माहितीच आहे, मध्यंतरी मी खूप वजन छान झालाय. ओके, प्रयत्न करतोय. आता माहिती नाही अजून किती. नाही, आणि खूप बारीक पण होऊ नकोस रे. नाही. मग मी हा खाणार. अगं मी ठरवलं की आता डाएट करायचं आपण, कारण माझे गुरु म्हणाल्या, असं मयूर छान नाही दिसत नाचताना, त्यामुळे तू बारीक झालं पाहिजे. तर मला बारीक होणं हे ऐकूनच प्रेशर खूप आलेलं. आणि मी सुरू केलं माझं डाएट. आणि आणि डान्स क्लास म्हणजे घर आहे ना, दुसरं परिवार येतोय, कुटुंब आहे माझं. आणि मी गेलो पहिला दिवस डाएटचा. म्हटलं चला सुरू करा नाच. तितक्यात पेरेंट्स आले, दादा थांबा ना 2 मिनिटं. म्हटलं काय आलं? तुमच्यासाठी मी खरवस आणलेलं आहे. आणि माझं असं झालं ना, आजचाच दिवस मिळालाय खरवस आणायला. आणि लिटरली मी म्हंटल, तुम्ही एवढा प्रेमाने आणलाय ना, आज मी तो खाणार, उद्याचं उद्या बघू. त्यामुळे खरवस मला त्यांची खूप आठवण आली. पण डाएट साठी हा खाऊ शकशील ना, गुळाचा साखर नाहीये. येस, म्हणूनच मी जास्त खुश झालो. थँक्यू थँक्यू थँक्यू. ताजा खरवस. थँक्यू. आपले आणखीन एक खूप गोड मित्र आहेत, निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि तुझ्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे विथ पर्सनलाइज नेम टॅग. हे बघ ना. ओ वाव, हे खूप स्पेशल आहे. हे खूप स्पेशल आहे. आणि कलर इतका सुंदर आहे, किती सुंदर कलर आहे हा. म्हणजे आपण आर्टिस्ट आहोत आणि आपल्याला प्रत्येक गोष्टी आपण सुंदरता बघत असतो. तर मला असं वाटतं मी प्रत्येक गोष्ट घेताना ते खूप ऑब्झर्व करतो. तसं ही बॅग, ह्याचा कलर म्हणजे पिंक पण नाही, पेल पिंक कडे जाणारा थोडासा कलर आहे, आणि गोल्ड वगैरे, रोज गोल्ड कडे. आणि हा सुंदर टॅग, आय जस्ट लव्ड इट. ही माझी पर्सनल झाली आता. मधुरा ही माझी पर्सनल बॅग आहे. थँक्यू थँक्यू. सो गप्पांना सुरुवात करूया. मला वाटतं हो. इट इज हाय. पण इतकी सुंदर सुरुवात झालेली आहे गिफ्ट्सने. आणि पण मला काय वाटतं की गिफ्ट्सनी म्हणजे आपल्याला सुद्धा छान वाटतं. मला गिफ्ट्स द्यायला खूप बरं वाटतं. त्या निमित्ताने आपले हे जे सगळे स्पॉन्सर्स आहेत, त्यांच्या जाहिराती होतात आणि लोकांना सुद्धा त्यांची प्रॉडक्ट्स किती चांगली आहेत हे सुद्धा कळतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रॉडक्ट नंतर ना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायला खूप आवडतो आणि आय थिंक सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आवडतो. त्या निमित्ताने त्या गप्पा सुद्धा होतात बघ ना. जसं तुम्हाला डाएटिंगचं सांगितलं किंवा ट्रॅव्हलिंगचं सांगितलं किंवा पैठणीच्या ज्या गप्पा झाल्या त्या. मला असं वाटतं ना, हे गिफ्ट्स ना, म्हणजे गिफ्ट्स घेणं हा जो प्रकार आहे ना, लोकांना असं वाटतं काय गिफ्ट्स घेणं. पण मला असं वाटतं ना पर्सनली, कारण मला एक गिफ्ट हा प्रकार पूर्वी आवडायचा नाही. इव्हन गुरुपौर्णिमेला सुद्धा मी मुलांना सुद्धा मला काहीही गिफ्ट द्यायचे नाही मटेरियलिस्टिक. कारण माझ्या गुरु म्हणजे अर्चना जोगळेकर माझी गुरु, ती माझ्या
मेन गुरु ज्या होत्या आशाताई जोगळेकर, म्हणजे मावशी ज्यांना म्हणायचो, त्यांना नृत्यरूपी दक्षिणा द्यायची. तसंच ते मी आता परंपरा चालू ठेवली की मला नृत्यरूपी गुरु दक्षिणा द्या. पण मला असं नंतर वाटायला लागलं, म्हणजे हा भाग वेगळाच, हे अजूनही तसंच ठेवलंय, परंतु वाढदिवसाला गिफ्ट येणं किंवा भेटल्यावर गिफ्ट येणं, आणि आपल्या बाबतीत खूप लोक असतात, फॅन्स असतात, ते प्रेमाने देतात. मला असं वाटतं की ते आपण जेव्हा गिफ्ट घेतो ना, तो जास्त आनंद त्यांना होतो. त्यामुळे मी त्याच्यानंतर कधी नाही म्हटलं नाही कुठल्याही गिफ्ट्सना. मला असं वाटतं की माझं एक स्वतःचं ब्रीदवाक्य आहे की मी जर कोणाच्या हसण्याचं कारण झालो तर मला जास्त आवडेल, त्याच्या आनंदात मी सहभागी असेल. व्हेरी नाईस. त्यामुळे थँक्यू सो मच एवढे गिफ्ट दिल्याबद्दल. मला थँक्यू नको म्हणूस, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना थँक्स म्हण. अगं ते तुझ्याच मार्फत येणार, तुला थँक्स म्हणजे त्यांना नक्की पोहोचणार ते. मला एक तुला विचारायचं होतं, मयूर हे नाव तुझं जेव्हा तुझ्या आईने ठेवलं ना, तेव्हा तिला माहित होतं की तू मोठा झाल्यावर डान्सर होणार आहेस? आई म्हणते की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्यामुळे तिला कदाचित दिसले असतील. आणि मयूरच माझं नाव आहे, माझं काही नाव नंतर नामांतरण वगैरे झालेलं नाहीये. मयूर हे माझं पाळण्यातलंच नाव आहे, मला अक्षर वेगळी आलेली, आय डोंट नो. पण आईला मयूर हे नाव डोक्यात होतं आणि तिने मयूर ठेवलं. म्हणजे असं पण नाही की राशीप्रमाणे माझं नाव नाहीये अजिबात. तिला वाटलं, तिने ठेवलं, तर कदाचित तिला दृष्टी असेल, दूरदृष्टीवरनं मला आठवलं. आणि ह्या नावावरनं तू जो प्रश्न मला विचारला तो एक्झॅक्ट प्रश्न मला पंडित बिजू महाराजांनी विचारला. एकदा आम्ही वर्कशॉपला चाललेलो, तर गाड्या होत्या, तर महाराजी म्हणाले की तुम कैसे जा रहे हो? म्हणजे मेरी गाडी आहे, चलो मैं तुम्हारे साथ आता हूं. मग ते मागे बसले आणि माझी तेव्हा स्कोडा फाबिया होती, त्याची पण गंमत आहे, चालताना वाटेत निघाली गाडी आणि महाराजी म्हणाले कौन सी गाड़ी है, अच्छी है. म्हटलं स्कोडा फाबिया. अच्छा हमें नहीं ना कुछ फॉबिया होगा इसका. इतकं ते फास्ट होते ना बोलण्यात आणि इतकी मस्ती करायचे. तो म्हणजे मी त्यांच्या बऱ्याच बाजू बघितल्या ज्या लोकांनी पाहिल्या नाहीयेत. 25 वर्षाची आमची साथ होती. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले मयूर एक मुझे बात पहले से पूछनी थी कि मयूर ये नाम किसने रखा? तर मी म्हटलं महाराजी मेरे माँ ने रखा ये नाम. अच्छा माँ ने रखा, माँ को बहुत बड़ी दूरदृष्टि होगी. महाराज जी हो सकता है क्योंकि उन्होंने रखा. और एक बात है, तूने उसकी लाज रखी. आई वाज सो महाराज जी आप क्या बोल रहे? नहीं 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 तुम कर रहे हो अच्छा, क्योंकि नहीं तो मयूर नाम होता और कुछ खेलने कूदने लगते तो कैसा लगता. वो नर्तक है, नृत्य है और मयूर है, तो वो दोनों का कॉम्बिनेशन बहुत अच्छा लग रहा है. मला वाटतं आपण कुठलीही गोष्ट, आपण कलाकार जे जन्म घेतो, मला असं वाटतं ती आपली इच्छा नसते, ती ईश्वराची इच्छा असते. आणि तो सगळं करूनच तो पाठवतो आपल्याला. त्याच्यात मला असं वाटतं त्यांनीच मला पाठवलेलं आहे एक सत्कार्य करायला, नृत्याचे धडे आणि कला जगभरात पोहोचवण्यासाठी. तर मला असं वाटतं की हे सगळं मिळून आलेलं आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच सगळीकडे मी मोरासारखा फिरत जाणार आहे. तुझ्या बोलण्यावरून मला कळतंय की हे फक्त तुझं करिअर किंवा प्रोफेशन नसून ही एक साधना आहे तुझ्यासाठी. मी तुला सांगू सुलेखा, साधना वरती सुद्धा की साधना आपण ठरवत नाही. मला असं वाटतं नाही मला ही कला घ्यायची आणि मला ह्या कलेत काहीतरी करायचं आणि म्हणून मी साधना करणार, आणि अशा पद्धतीने कला आणि साधना एकत्र येऊ शकत नाही. मला असं वाटतं ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे गुरु. गुरु जर योग्य मिळाला तुम्हाला ना, तर तुम्ही आयुष्यात काय करणार आहेत ना हे तुम्ही ठरवू शकत नाही. ते गुरुनी ठरवलेलं असतं आणि तो रस्ता त्यांनी निर्माण केलेला असतो आणि त्याच्यावर आपण फक्त फॉलो करतो. आणि मी खूपच गुरुप्रेमी आहे. मला गुरु हा शब्दच खूप आवडतो आणि अतिशय श्रद्धा आहे मला गुरूंवरती. आणि माझ्या कृपेनी माझ्या काय मी पुण्य केलंय त्यामुळे मला खूप सुंदर छान गुरु लाभले. माझे पहिले गुरु दुसरे गुरु असं म्हणणं चुकीचं आहे, पण ज्यांच्याकडे मी खऱ्या अर्थाने नृत्याला सुरुवात केली त्या म्हणजे माझे गुरु आशाताई जोगळेकर, ज्यांना आम्ही मावशी म्हणतो. त्याच्यानंतर त्याच क्लासमध्ये अर्चनाताई होती आमची,
अर्चना जोगळेकर. त्यामुळे तिने खरं तर पहिले धडे तिने दिले काही वर्ष, 3 वर्ष 4 वर्ष, आणि त्याच्या पुढे सुद्धा तिच्या ट्रूपमध्ये परफॉर्म करणं. त्यामुळे तिच्याकडनं एक शिकण्याचं एक वेगळं रूप आहे. आणि तिन्ही वेगळे आहेत हे गुरु. आणि तिसरे पंडित बिजू महाराजजी. कारण जेव्हा मावशींकडे मी पहिल्यांदा शिकायला गेलो तेव्हा अर्चनाताईंनी आमची बॅच सुरू केली. तिची शिकवण्याची पद्धत फार वेगळी होती. तिचा नाचण्याची जी एनर्जी लेवल आहे किंवा मुवमेंट्स आहे इतके शार्प आणि स्पीड होते ते मला मिळाले. आमच्या मावशी खूप सॉफ्ट, म्हणजे त्यांचे भाव आणि नृत्य तर होतच, परंतु अभिनय काय आहे ते मावशी इतक्या सुंदर सांगायच्या. तर तो सॉफ्टनेस, अख्खा त्यांच्या पर्सनॅलिटीतला जो सॉफ्टनेस आहे तो पण मी घेतला. अर्चनाताईचा तडफदारपणा पण मी घेतला. त्यामुळे मला दोन्ही अंग मिळाली. आणि त्याच्यानंतर महाराजींचं वर्कशॉप मुंबईत सुरू झालेलं 98 मध्ये. त्या 96 आणि 98च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. तर तेव्हा माझ्या गुरु म्हणाल्या तू ते अटेंड करायचं वर्कशॉप. माझ्या गुरु इतक्या ओपन होत्या की एखाद्या वेगळ्या गुरुचं वर्कशॉप अटेंड कर हे सांगणंच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. की दुसऱ्या गुरूंकडे जा, शिक. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येकाकडे एक सुंदर गोष्ट आहे, ती शिकावी त्या विद्यार्थ्यांनी. तसं त्यांनी मला पाठवलं. आणि जेव्हा मी गेलो तेव्हा ते महाराजींचं सगळं बघून म्हणजे मला असं वाटलं मी एका सोहळ्याला आलोय. का त्यावेळेस 500 मुलं, 1000 मुलं त्या नृत्याच्या वर्कशॉपला असायचे. आणि महाराजी सफाईदारपणे कुठलेही प्रेशर न घेता ते शिकवा. आणि त्यांच्याबरोबर शाश्वती सेन त्यांच्या पटशिष्या, दोघं मिळून जे काही सुंदर वर्कशॉप घ्यायचे. आणि अर्थातच माझ्या गुरूंनी मला जे काही घडवलेलं त्याच्यातनं त्यांना एक सुंदरता दिसली माझ्या नृत्यामध्ये. आणि तेव्हापासून 25 वर्ष मी त्यांच्याकडे होतो आणि 25 वर्ष त्यांच्या सानिध्यात होतो. माझ्या गुरूंकडे पण होतो आणि तिघांना मी सांभाळून ठेवलेलं. त्यामुळे मला असं वाटतं की नाही नको. त्यामुळे मला असं वाटतं की गुरुवर तुम्ही जेवढं प्रेम कराल ना तेवढं गुरुकडनं बऱ्याच गोष्टी मिळतात. मग ते प्रत्यक्षात असू दे नाही तर अप्रत्यक्षपणे असू दे. आणि मला माझ्या गुरूंकडनं प्रचंड गोष्टी मिळाल्या. जे मी उभा आहे आज ते माझ्या गुरूंमुळे. जर माझ्या नावाच्या आधी कथ्थक नसतं तर आज मी कॉमन मॅन असतो. आम्ही स्वतः गोल्ड स्मिथ आहोत, ज्वेलर्स आहोत. मी तिकडे असं करत बसलो असतो, दागिना घडवत बसलो असतो, ज्याची मला अजिबात आवड नाही. परंतु मला असं वाटतं की मला गुरु चांगले मिळाले म्हणून मी हे प्रोफेशन घेऊ शकलो, ते धाडस करू शकलो. त्याच्यामुळे साधना ही चांगल्या गुरुमुळे मिळते. आणि साधना कशी करावी हे शिकवण्यापेक्षा गुरूंच्या सान्निध्यात साधना होऊन जाते. मला नाही वाटत काही मी वेगळं केलंय त्याच्यासाठी. मी फक्त माझ्या गुरूंवर प्रेम केलं आणि माझ्या कलेवरती प्रेम केलं. या 2 गोष्टीमुळे जे काही मिळते आज मला त्या 2 गोष्टींमुळे मिळते. आणि त्याच्यात एक प्रकारचा किंवा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. पण या सगळ्याची सुरुवात आईने करून दिली ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की गुरु आपल्याला भेटतो, मग तो शोधून मिळतो किंवा न शोधता मिळतो. मला न शोधता मिळाला. तर त्याचा पण किस्सा असा होतो, म्हणजे आई हा विषय निघालाय. माझ्या घरात नृत्याला जागाच नव्हती. अच्छा. कारण पूर्वी माझी आई शिकायची पण त्या काळात स्त्रियांनी शिकायचं नाही म्हणून ती भरतनाट्यम करत होती. तिला सोडावं लागलं, तिचं अर्धवट राहिलं. पण ते म्हणतात ना ब्लड मधनं येते, तसं आईच्या अंगातलं ते माझ्या अंगात आलं असं मला वाटते. आणि तिने ठरवलं की मयूर क्लासिकलच करणार. हे तिने ठरवलं, मी पण नाही ठरवलं. पण तेव्हा विरोध झाला घरातून मग? ऑफकोर्स, कारण माझे आम्ही जसं म्हटलं आम्ही सगळे बिझनेसमॅन, पप्पा गोल्डस्मिथ होते. त्याच्यामुळे मुलांनी पायात घुंगरू बांधणं म्हणजे ही मोठं काहीतरी संकट आहे घरावर पडलेलं, अशा पद्धतीचा तो एक ऑरा घरात निर्माण झालेला. मुलांनी घुंगरू घालून नाचायचं नाही. आणि माझी आई हट्टालाच पेटली, हा नाचणार. मग त्याच्यानंतर असं झालं की जे काही चालायचं ते एका रूम मध्ये चालायचं. म्हणजे पप्पा यायच्यात माझा रियाज होऊन घुंगरू काढून कपाटात. मग ते आले की अगदी अभ्यास वगैरे, अभ्यास म्हणजे दाखवायला, अभ्यास पण मला आवडायचा नाही पण अगदी दाखवण्यासाठी. पण एक मला आठवते की जेव्हा आईनी सिरियसली घेतलं की ह्याला क्लासिकल शिकवायचं, मग गुरु कोण
हा प्रश्न पडला. पण हे सगळं बाबांना माहित नव्हतं? अजिबात नाही. अच्छा, अजिबात नाही. अच्छा. आणि मग झालं, आम्ही दोघं, एक तर मी जसं मगाशी म्हटलं की मला खादाडी मला खूप खायला आवडतं आणि माझ्या आईलाही तेवढंच आवडतं. आम्ही आजही जाऊन पास्ता पिझ्झा खातो आणि आई पण अशी फुडी आहे पास्ता पिझ्झावाली. तिला असं जेवण बिवण टिपिकल अजिबात आवडत नाही. संध्याकाळ झाली, चला सँडविच खाऊया आज हे असं. तसंच आम्ही शिवाजी पार्कला गेलो आणि तिकडे फ्रँकी कॉर्नर्स आहेत 2 आणि त्याच्याच बरोबर बानमोन शाळेची भिंत आहे. तर आम्ही अशी फ्रँकी घेतली आणि घुंगरांचे आवाज आले ग. आई आणि मी दोघंही असे झालो की कुठून आवाज येत आहे, म्हणून त्या आवाजाला फॉलो करत आम्ही बानमोन शाळेत गेलो. त्या शाळेत एका वर्गात पांढरी शुभ्र साडी आणि एक तिथे मावशी दिसायला फारच गोड होत्या, फेअर स्किन, घारे डोळे आणि सरस्वती बसावी अशी एक स्त्री बसलेली तिथे. बरं, मला माहित नाही त्या कोण आहेत, ती कुठल्या स्टाईल शिकवत आहेत, काहीच माहिती नाही, पण त्या मात्र होत्या शिकवत. त्यांना पाय वगैरे पडलं, म्हटलं ऍडमिशन साठी द्याल का? तर ते म्हणाले हो, पण वर्षभराने ऍडमिशन होईल. कारण त्यावेळेस मावशींकडे वेटिंग लिस्ट असायची, 1-1 वर्षाची वेटिंग लिस्ट. मी माझा आधीच मूड ऑफ झाला, आता वर्षभर थांबायचं. काय माझं लक, मला एका महिन्यात जानेवारीमध्ये ऍडमिशन मिळालं. कदाचित मी मुलगा होतो म्हणून मला असं मला वाटते, मी कधी विचारलं नाही पण मला असं वाटते की ते कारण असावं का, एक मुलगा कथ्थक शिकायला येतोय म्हणून त्याला द्यावं ऍडमिशन. कारण नंतर गुरूंचा स्वभाव कळतो आपल्याला, तर आपण इमॅजिन करू शकतो की कदाचित हे कारण असावं आणि त्यांनी मला ऍडमिशन दिली. आता 6 महिने हे घरात माहिती नव्हतं. अच्छा, मग तू काय म्हणत बाहेर जायचं किंवा आई? आम्ही फिरायला जायचो आई आणि मी. अच्छा, कारण आम्ही दोघं छान मित्र मैत्रिणीच होतो, आई आणि मी. हे पप्पांना माहिती होतं आणि पप्पा जेव्हा यायचे 7-8 त्याच्यात आम्ही घरात असायचो. तर कधी असं व्हायचं की मध्ये म्हणजे 2 दिवस आठवड्यात क्लास, पण मध्ये रियाज असायचा. तर तेव्हा म्हणजे लिफ्टचा आवाज जरी आला ना तरी घुंगरू काढून पटकन ठेवायचा. एक दिवशी पप्पाच लवकर आले आणि घुंगरू चाले दर 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 दर, बेल वाजली, इथे पळू की तिथे पळू, कुठे ठेवू, असं झालं. आणि पप्पा आई गेली, थांब आता. दरवाजा उघडला आणि त्यांनी घुंगरू बघितले आणि म्हणजे उभं राहून घुंगरू वाजायला लागलेले, मी न वाजवता. ते घुंगरू घेतले पप्पांनी आणि दरवाजाच्या बाहेर फेकले. खूप रडलो त्या दिवशी मी. आईला पण खूप वाईट वाटलं. आई म्हणाली, एक तर आई इतकी खंबीर उभी होती, आई म्हणाली तुम्ही काही करा पण मी ह्याला शिकवणार. मग त्याच्यानंतर काही काळ असा गेला की तू किती वर्षाचा होतास? मी 6वीत होतो. मी खूप उशिरा सुरू केलं सुलेखा कथ्थक, खूप उशिरा. ज्या वेळात मला करायचं होतं त्यावेळेस मला कुठल्याच पद्धतीचा सपोर्ट नव्हता, फक्त आई होती पाठी. कुठलंच कुटुंबात सुद्धा नाही अजिबात, कारण कथ्थक मुलांचा विषयच नाहीये हा. आणि जे काही बघितलेलं ते पण चुकीचं बघितलं असणार कदाचित, त्याच्यामुळे असेल. तर हा सगळा जो गोंधळ झाला याच्यात अजून एक खंबीर स्त्रिया उभ्या राहिल्या माझ्या मागे. त्यामुळे माझे दोन्ही गुरु आशाताई आणि अर्चनाताई. अर्चनाताई माझी एक छान ती बिनधास्त होती आणि ती म्हणजे तिने ठरवलेलं की मी चांगलं नाचणार, त्यामुळे ते होणारच हे माहिती होतं. आणि तू तिचा इंटरव्ह्यू घेतलायस, तुला माहिती ती कशी आहे आणि अर्थात पहिल्यापासून तुमची ओळख आहे. त्यामुळे तिने ठरवलं की मयूर तू नाचायचंच आहे. आणि माझ्यात खूप फ्लॉज होते, म्हणजे माझे बोटं उघडी राहायची, मग ती अशी रबर बँड काढायची तिचा आणि माझ्या हाताला वगैरे बांधायची की हात नीट कर. म्हणजे इतकं छोटे छोटे मायन्युअर गोष्टी तिने माझ्यावरती काम केलेलं आहे की मी बघणार कसं, मी हात कसा उचलणार, मी कशा सम देणार, हे सगळं ती म्हणजे हे मला हवे आणि हे झालंच पाहिजे. आणि हे करता करता कार्यक्रम यायला लागले थोडे थोडे. म्हणजे अक्षरशः तुला माहितीये आपल्याकडे कुटुंब जमलं एखादं गेट टुगेदर की लोक तू नाचतोस ना, म्हणजे अक्षरशः तू नाचतोस ना, मग एक नाच करून दाखव. आणि मग आपल्याला पण आनंद वाटतो, सगळी लोक आहेत की नाचायचंय. आणि मी नाचायला लागलो की पप्पा बाहेर जायचे, ते वाईट वाटायचं, पण मी त्याबद्दल निर्लज्ज होतो. मी नाचत बसायचो, मी एंटरटेन करायचो लोकांना. पण कालांतराने असं झालं की कार्यक्रम छान व्हायला लागले, कारण चांगल्या परफॉर्मन्सेस, चांगले स्टेज मिळायला लागले, क्वालिटी. तोपर्यंत माझ्यात पण एक तो स्वभाव होता की मला पहिली गोष्ट क्वालिटी मी बघायचो, मी कुठे नाचतोय. मी कधी कुठे असं तसं नाचलो नाही. बरोबर. चांगला रंगमंच, चांगलं ऑर्गनायझेशन, हेच मी लहानपणापासून करत आलो, क्लासिकल करत आलो. पण हे तुला कोणी शिकवलं? अर्थातच माझे गुरु.
अर्थातच माझे गुरु आणि आई, हे जे तिघ होते माझ्या मागे, त्याच्यातच मी असं तरत गेलेलो आहे. त्यामुळे कारण तुझं वय तसं कमी होतं तेव्हा क्वालिटी कडे जास्त लक्ष द्यायचं वगैरे. सुलेखा, आय डोंट नो, पण मी तुला माझ्या गाण्याचं पण चॉईस सांगेन. मी जेव्हा 4थीत होतो ना, तेव्हा माझं आवडतं गाणं होतं पथजेडे सावन बसंत बहार. आता हे काही गाणं आहे का 4थीतल्या मुलाचं आवडतं, पण मला आवडायचं. त्यामुळे मला असं वाटतंय ना, आय डोंट नो, म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत, परंतु मला कळत होतं की काय छान आणि काय नाही चांगलं, हे मला कळत होतं. आणि मी तसं तसं पुढे जात गेलो. अक्षय मला कोणी झालं इथे नाच, की मी नाही नाचायचो. सगळ्यात पहिलं मला आईनी स्टेजवर ढकललं, नाही तर तेही मी गेलो नसतो. तेव्हा पण मी 4थीत होतो आणि तेव्हा कविता होती आपल्याला, घाटातली वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ. आणि ते आईनी ढकललं. काय करायचं, मला कविता पाठ होती आणि मी ती ऍक्शन करून कविता केली. तेव्हापासून सुरुवात झाली. पण अगेन ते कार्यक्रम म्हणजे छोटे छोटे सोसायटीतले आणि असे. पण जेव्हा चांगले कार्यक्रम व्हायला लागले आणि जेव्हा लोक म्हणायला लागले पप्पांना तुमचा मुलगा छान नाचतोय, तेव्हा कुठेतरी त्यांना असं वाटलं असेल की काहीतरी हा करतोय बाबा, नृत्य करतोय पण काहीतरी चांगली गोष्ट करतोय. आणि ते अर्चनाताईला भेटले भेटण्यापेक्षा अर्चनाताईने म्हटले या आणि मला भेटा. आणि ताईनी त्यांचं एवढं ब्रेन वॉश केलं, त्यांच्यात काळापलटच झालं. आणि त्याच्यानंतर अगदी पप्पा जाईपर्यंत माझं नृत्यासाठी जे काही लागेल ते पप्पा करायचे. रिअली? अक्षरशः माझे घुंगरू आणण्यापासून, माझं कॉस्ट्युम काही कुठे राहिला असेल तो आणण्यापासून हे सगळं पप्पा करत होते. म्हणजे जेम ऑफ पर्सन पप्पा आमचे. तर त्यांनी नंतर खूपच केलं. म्हणजे माझ्या आयुष्यात 2 कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत. की पहिला काळ शिकत असतानाचा, ज्याच्यात अजिबातच बघतही नव्हते, त्याच्यानंतर कार्यक्रमाला अक्षरशः प्रेमाने येणं आणि सगळ्यांना जाऊन सांगणं तो डान्स करतो ना माझा मुलगा आहे. कधी टीव्हीला कार्यक्रम झाला तर टीव्हीत आता झाला ना तो माझा मुलगा आहे. तर हा जो अभिमान त्यांना नंतर होता तो पण खूप होता. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की त्यांनी कधीच मला एक्सेप्ट नाही केलं. त्यांनी एक्सेप्ट असं केलं की ते माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. त्यामुळे मला असं वाटतं आई, मावशी आणि अर्चनाताई या तिघांमुळे मी आज उभा आहे. इव्हन नृत्य दिग्दर्शन पण हा माझ्या गुरूंनीच मला ढकललं. तेही माझ्या डोक्यात नव्हतं की मी नृत्य दिग्दर्शन करणार. मला आठवते की सुधीर भटांचं एक नवीन लावण्यांचा प्रोग्राम होणार होता. न्यूयॉर्क नटरंगी नार असं त्याचं नाव होतं. आणि तो खास सुरेखा पुणेकरांना घेऊन करणार होते. तर त्यांनी माझ्या गुरूंना सांगितलं की आपल्याला असं कोणीतरी छान कोरिओग्राफर हवाय. कारण तेव्हा अर्चनाताई अमेरिकेत होती. तर ताईंनी सांगितलं मयूर करणार. आणि तोपर्यंत माझं असं झालेलं मी कथ्थकच करणार, मी बाकी काही नाचणार नाही. कारण मला असं वाटतं आपण इन्फ्लुएन्स होतो बाकीच्या गोष्टीत लोकांकडनं किंवा आपल्या सर्कल मधनं की नाही बाबा तू कथ्थक करतोय ना, तू कथ्थकच करायचं, इतर शैली तुझ्यासाठी चांगली नाही. आणि हे मी स्पष्ट सांगतो. तर असं जेव्हा झालं तेव्हा मला पण तो एक म्हणताना इन्फ्लुएन्स झालो मी, माझ्या ते ब्रेन मध्ये गेलं आणि मग कथ्थकच चांगलंय बाकी काही नाही. आणि अर्चनाताई आमची अर्थातच फिल्म इंडस्ट्री मधनं आहे. ती वेगवेगळ्या प्रकारची नृत्य करायची, कोरिओग्राफी करायची. ती म्हणाली सगळी नृत्य सारखे. इव्हन माझ्या गुरु सुद्धा आशाताई, मयूर सगळी नृत्य छान आहेत आणि जर लावणीचं जर तुला कोरिओग्राफीसाठी आला तो का नाही म्हणतोय. आणि मला माहितीये तुझं अंग आहे छान, तू छान करू शकतोस. आणि मला माहिती होतं की मला लावणी मुळात आवडायची आणि मला शिकवायलाही आवडायची. तर म्हटलं मी ट्राय करीन. असं करून ते इतकं सुंदर प्रोजेक्ट झालं आणि न्यूयॉर्क नटरंगी नार अमेरिकेत गेलं. तेव्हापासून खरं तर माझी ही सुरुवात म्हणू शकतो नाटकातली. त्याच्यानंतर जादू तेरी, हे 2004 साली. आणि तू किती वर्षाचा होतास तेव्हा? मी 24 वर्षाचा होतो. कारण तेव्हा 24 वर्षाचा का, कारण पेपरात लिहून आलेलं 24 वर्षाचा तरणा नर्तक घेऊन येत आहे न्यूयॉर्क नटरंगी नार. ते मी सतत वाचायचं ना म्हणून पाठ झालं. अदरवाईज मला इयर्स कुठल्या काळात काय झालं मला काही माहित नाही. म्हणजे मी लोक सांगते ना की 2000 या साली मी, आणि मला पण वाटतं की त्याला खोचून म्हणजे त्यांना कधीतरी कुठेतरी हे सांगायला लागणार. अरे तारखा काय चोख आठवतात. अगदी मला तू कालचा आठवणार नाही मी 7 वाजता काय केलं.
त्यामुळे मला नाही आठवत. आता हे पण साल म्हणजे लोक जी अशी नीट ऐकण्याचे इंटरव्ह्यू त्याच्यात कदाचित सालाचं आणि माझ्या वयाचं गणित मॅच नाही म्हणून मला माहिती आहे. पण सर मी 24 वर्षाचा होतो एवढं नक्की. तेव्हा मला माझा फोटो आलेला ब्लॅक ड्रेस मध्ये असा आणि ते मोठा फोटो सुरेखा पुणेकरांचा ते बघतानाच इतका आनंद झाला. आणि खरं तर कोरिओग्राफीची सुरुवात माझी खूप गमतीशीर झाली आहे. अगेन माझ्या गुरु आशाताई प्रशांत नांदगावकर म्हणून एक आर्टिस्ट आहेत, म्हणजे रेकॉर्डिस्ट आहेत, म्युझिक डिरेक्टर आहेत, शांताराम नांदगावकरांचे सुपुत्र. ते एक कार्यक्रम करत होते, मी चॅनलचं नाव विसरलो, ETV मराठी का मी मराठीला. तर त्याच्यात त्यांचं शब्दस्वरांची नाती हा कार्यक्रम होता. आणि माझ्या गुरुजीले प्रशांत, ते त्याला अरेतुरेच करायचे आणि मी त्याला अरेतुरेच करतो पण प्रशांत दादा म्हणतो. पण मावशी म्हणताना असं म्हणाल्या, अरे प्रशांत नी तुला बोलवलं आहे, तुला म्हणजे मी सांगितलंय त्याला तू येशील तर तू जाऊन त्याला जीवला भेट. मी लहान होतो, मी तेव्हा कदाचित मला असं वाटतं 10वीत वगैरे असेल की 9वीत 10वीत असेल. मी गेलो आईचा हात धरून जुहूला एका स्पॉटवरती आणि तिकडे जे मोठे मोठे लाईट्स होते, कॅमेरा होता, मला काहीच कळेना आणि मला हाक आली, मयूर इथे. आणि तिथे प्रशांत दादा बसलेला. म्हटलं अरे प्रशांत दादा काय म्हणतो, कसं, कारण ओळखीचा होता तो, कारण कार्यक्रमाला यायचा. ही गाण्यांची लिस्ट. म्हटलं ओके, ही तुला बसवायचंय. म्हटलं चालेल, काय करायचंय, शूट करायचंय. म्हटलं मी केलं नाही याच्या आधी कधी, कॅमेरा हे मला नाही माहिती, तू गाणं कर, बाकी मी बघतो काय करायचं. म्हटलं ओके. 9वी 10वीतला मुलगा, गुगल पण तेव्हा इंट्रोड्यूस झालं नव्हतं, काहीच नाही, म्हणजे काहीतरी बघितलं असता. आणि ऑन द स्पॉट होतं ते. 4 मुली तिकडे ऑलरेडी होत्या, 3 मुली होत्या, एक मुलीला मी क्लासमधनं बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं ही गाणी करायची. आणि मी गेलो रूम मध्ये आणि गाणी बघितली. तर पहिलं गाणं भातुकलीच्या खेळामधली, दुसरं गाणं नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घननिळा. आणि मला असं गाणी कधी मी ऐकली आहेत का त्यावेळेस, एवढी गाणी ऐकायची म्हणून ही गाणी ऐकत नव्हतं ना आपण, ही गाणी कानावर पडत होती, हा फरक आहे. बरोबर. म्हटलं ठीक आहे, मी लावलं आणि त्या कसट होती, ती कसट लावली आणि गाणी ऐकली आणि मी केलं कोरिओग्राफ. कारण कोरिओग्राफी हा माझ्यासाठी मोठा टास्क नव्हता, पण कॅमेरा हा टास्क होता. पण त्यांनी ते सगळं झालं आणि इतकं ते स्क्रीनवर सुंदर दिसलं. मग मला वाटलं की हे पण माध्यम मी ओपन केलं पाहिजे माझं, आणि ती खरं तर तशी सुरुवात झाली. सो मी तुला म्हटलं ना की मी काही ठरवलं नाही आयुष्यात की मी हे करणार, हे सगळं आपोआप आलंय. मला असं वाटतं आय एम टू मच लकी की मला खूप छान गोष्टी मिळाल्या. आणि मला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल, आज मला निमित्त मिळालंय सुंदर. मी बरेच वर्ष नाट्य संमेलनाचं ओपनिंग करायचो आणि तेव्हा स्मिताताई असायच्या. रत्नागिरीचा आमचा शो होता. शो झाला, मी बसलेलो आणि मग सगळेच कार्यक्रम झाला, आर्टिस्ट बसलेले, त्याच्या स्मिताताई होत्या आणि मला ते प्रचंड आवडायच्या. ते दिसायला खूप सुंदर होत्या आणि त्यांच्या मी त्या सिरियल्स बघितलेल्या, त्या राजेशाही थाटार वगैरे, त्या मला खूप आवडायच्या. तर त्या इथेच बसल्या, मी खाली बसलेलो पायरीवरती असे, आणि त्यांनी असा हात ठेवला माझ्या खांद्यावर आणि म्हणाले, मयूर तू फारच सुंदर नाचतो रे, किती गोड तुझा चेहरा बोलतो. तर मी आपलं कॉम्प्लिमेंट ऐकू त्यांच्या तोंडी इतका खुश आहे. म्हटलं थँक्यू सो मच ताई, थँक्यू सो मच. नाही बघ, माझे शब्द लक्षात ठेव, तू खूप मोठा आर्टिस्ट होणार आहे. मला वाटतं हे आशीर्वाद आहेत मला मिळाले. माझी मेहनत कमी आहे ह्याच्यात, मी तुला खरं सांगू, माझी मेहनत कमी आहे. मला वाटतं प्रेम आणि आशीर्वाद इतके मिळाले आहेत की मला वाटतं तोच ऑरा मला पुढे घेऊन जातो. त्याच बरोबरीने तुझं पॅशन केवढं आहे रे. तू हे बघ ना, आता नृत्याबद्दल बोलतानाच सुद्धा तुझं पॅशन केवढं आहे. मला वाटतं मी ना जगतो नृत्य. हो ना. तुला खोटं वाटेल, मी गाडी चालवतो ना, मधुरा बाजूला असते आणि चालवताना काही हॉर्न ऐकायला येतात किंवा मध्येच कधी कधी मशीन चालू असतात, त्याचा एक आवाज असतो, तक 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 तक, आणि ते चालू माझं तागतिके 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 तागटी तिकिटी तागटी तिकिटी तागतिके असं. काय झालं म्हटलं, तो साऊंड पण तसाच लागतोय ना. आणि मग त्याच्यावरती माझं कंपोजिशन सुरू होतं. म्हणून हे सगळं लिहायला मधुराला त्रास होतो
किंवा बोलायला त्रास होतो किंवा रेकॉर्ड करत तिने काय केलंय, क्रिएशन नावाचा ग्रुप केला आमच्या दोघांचाच व्हॉट्सअपवर. ती ऑनच करते मी बोलायला लागल्यावर. आणि अशा पद्धतीने अनेक कंपोजिशन्स माझे झालेले आहेत गाडीमध्ये. मी अक्षरशः कधी परफॉर्मन्स असेल, म्हणजे हे ऑडियन्सला सांगायला आवडेल मला की मी माझा कुठलाही डान्स आजपर्यंत कोरिओग्राफ नाही केलाय, कधीच नाही. मी खूप गाणं ऐकतो आणि मी ऑन द स्पॉट जाऊन नाचतो. त्याच्यामुळे रियालिटी शो मध्ये सुद्धा नाचताना मी आधी सांगतो की तुमचे कॅमेरे रेडी ठेवा, मी दुसरा शॉट देऊ शकत नाही, कारण माझ्याने होणारच नाही. आता एका कडव्याला जर मी इथे असेल किंवा एका शब्दाला जर मी इथे असेल तर दुसऱ्या टेक मध्ये मी इथे असेल, ते एडिट होणारच नाही तुमचं. मग ते पण अगदी असे स्टडी होऊन शॉट घेतात आणि मी परफॉर्म करतो एकदा जे काही आहे. आणि खूप खूप मी इंटेन्सली आणि खूप मनापासून नाचतो सुलेखा. मला काहीही दिसत नाही, मी माझ्याच रंगात असतो. तेव्हा सम येईपर्यंत, सम पडल्यानंतर एक 10 सेकंदांनी मला कळतं की मी इकडे आहे. हे मला फील होतं आणि हे मी एक्सप्लेन नाही करू शकत. मला काय फील होतं त्या ह्याच्यात मी कुठे असतो, इतकं मी त्याच्यात शिरतोच ना. कदाचित हे कारण असेल की लोक माझ्यात इन होतात, कारण मी 100% तिकडे जातो तेव्हा लोक मला फॉलो करतात. त्याच्यामुळे ही श्रद्धा आहे माझी. हे मला कधीच असं वाटत नाही मी कुठे नाचतोय, आज ऑडियन्स कोण आहे, आज हे आहे तर मी असं नाचणार. माझ्यासाठी सगळी लोक सारखी आहेत, माझ्यासाठी नृत्य स्पेशल आहे. जर त्याच्यावर मी श्रद्धा करून जर नाचलो तर लोकांना ते नक्की आवडेल. काल एक आय डोंट नो हा एपिसोड कधी जाणार आहे, पण मी आत्ता नाट्य संमेलन केलं, त्याच्यात ओपनिंग मी पंचदेवता स्तुतीने केली, जे कंपोजिशन माझं आहे, चाली मी लावले आहेत आणि पुढचा रिदमिक आयटम पण होता जुगलबंदी, तो पण मी केला. एक ऑडियन्स मधनं व्यक्ती आली आणि मला म्हणाले, तुम्ही जे काही पहिलं नाचलात ना मला काही कळलं नाही, आम्हाला काही शब्द कळले नाही, पण जे काही नाचलं ना ते कमाल नाचलात. मला वाटतं हीच माझी सक्सेसची पावती आहे की लोकांना कळत नाहीये पण लोक एन्जॉय करतात. आणि क्लासिकल म्हणजे अक्षरशः मी माझ्या आयुष्यात माझ्या कार्यक्रमालाच ऐकलं असेल की जिथे क्लासिकल झाल्यानंतर म्हणजे एखादा ताल प्रस्तुती झाल्यानंतर लोकांचा आवाज आहे टाळ्यांबरोबर, हे मी प्रथमच क्लासिकल मध्ये अनुभवलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, कारण हे मी फक्त वेस्टर्न डान्सच्या बाबतीत बघितले आहे, हे मी फक्त बॉलिवूड सॉंगच्या बाबतीत लोक ओरडतात, टाळ वाजवतात, हे मी स्वतः अनुभव करतो जेव्हा मी क्लासिकल नाचतो. मला असं वाटतं ना लोकांना आवडतं, पण त्यांच्या पद्धतीने ते देणं फार इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही शास्त्रीय गोष्टीचा पाया न मोडता. कॉस्ट्युम तर मी प्युअर घालतो, घुंगरू तसेच असतात, गेटअप तसाच असतो, फक्त तुमची एनर्जी आहे ती कशी कुठे वापरायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो हा सगळा प्रवास म्हणजे थिएटर म्हणू नका, कोरिओग्राफी म्हणू नका, फिल्म कोरिओग्राफी, नाटकातली कोरिओग्राफी, हे सगळं मी करता करता शिकलो. मी खास असं शिक्षण नाही घेतलं या गोष्टीचा. आणि लोक खूप छान मिळाली. माझं पहिलंच नाटक प्रशांत दादांबरोबर, प्रशांत दामलेंचं जादू तेरी नजर, तेव्हापासून आतापर्यंत त्यांची सगळी नाटकं मीच करतो. सुयोगची पण जेव्हा मी सुरुवात केली ते आतापर्यंत सुयोग बरोबर मी अजून कनेक्टेड आहे. आपलं काम चांगलं नसेल तर आपल्याला कोणी बोलवणार नाही. खरंय रे. त्यामुळे माणूस किती चांगला असला तरी त्याचं काम छान पाहिजे, बरोबर, आणि प्रामाणिक पाहिजे. त्यामुळे ही सगळे जे कनेक्टेड आहेत लोक, मला असं वाटतं माझ्या प्रेमापोटी पण आहेत आणि माझ्या कलेमुळे पण आहेत. आत्ता तू याच्याबद्दल बोललास, नाट्य संमेलनाबद्दल बोललास, मला सुद्धा म्हणजे असा रिपोर्ट आलाय कालच्याच तुझ्या परफॉर्मन्स बद्दल की सुलेखा, अगं आय एम सॉरी म्हणजे हा शब्द वापरायचा का नाही, पण बायका झक मारतील असं नाचतो ग तू. मी म्हटलं हो, म्हणजे मला माहिती आहे ते, कारण मी बघितलंय त्याला स्वतःच्या डोळ्याने. खूप खूप सुंदर नाचतो, खूपच सुंदर. मी तेच म्हटलं ना की खूप आतून नाचतो मी. मला मी रिहर्सल पण 100% करतो की रिहर्सल हा हे असं टायमिंग आहे, नाही, मी तेवढ्याच एनर्जीनी तेवढ्या मला फील होतं की समोर आहेत लोक. मी जेव्हा अभंग नाचतो, अभंग हा खूप वेगळा प्रकार आहे. अगेन
याच्यात घुंगरू घालून नाचणं एक तर कठीण आहे. कठीण म्हणजे काय बघणाऱ्याला. आता लोक एक्सेप्ट करतात, तेव्हा कुठे करायचे. घुंगरू नाहीच, ज्याला चाळ हा नाव पडलं की ते चाळ घालून काय नाचतात, अशा ह्याच्यात पण मी होतोच ना. पण जेव्हा मी अभंग नाचतो सुलेखा, तेव्हा लोक त्या विठ्ठलापर्यंत पोहोचतात, त्या नादानीच पोहोचतात ना. मला पंढरपूरसाठी कार्यक्रम आलेला, त्यांना मी अट घातलेली, मी नाचीन पण मला गाभाऱ्यात नाचायला द्यायचं. आणि त्यांनी ती कबूल केली. मी बोलाव विठ्ठल पहा विठ्ठल तिथे नाचलो आणि मग जाऊन मी तिकडचं ते थिएटर होतं तिकडे परफॉर्म केलं. मी अक्कलकोटमध्ये सुद्धा गाभाऱ्यात नाचलोय. म्हणजे माझ्या नृत्याने एवढी साथ दिली आहे ना मला, आणि देवाने कबूल केलंय हे. ह्याच्यासाठी मोठी गोष्ट काय, त्याची इच्छा आहे म्हणून तर तिथे नाचलं. मला असं वाटतं ती प्युरिटी असावी लागते, आणि प्युरिटी माणसामध्ये असावी लागते. माझ्या गुरूंचं एक सुंदर वाक्य आहे, त्या म्हणतात तुमचं मन स्वच्छ असेल ना तर चेहरा सुंदर दिसतो, तुम्हाला फेशियल आणि मेकअपची गरज नाही. विच इज ॲब्सोल्युटली राईट. माझं मन खूप स्वच्छ आहे, त्याच्यामुळे मी छान लोकांना आवडू शकतो असं मला वाटतंय. ये मेरा राज आहे. आणि तुझं म्हणजे तुझं टायटल दिल के करीब हे केव्हा होतं, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडते खूप. म्हणजे नृत्य म्हणजे इतकं मनापासून ते माझ्या दिल के करीब आहे, म्हणूनच मी ते सुंदर मांडू शकतो. मयूर, ऐकत बसावं असं वाटतं रे. म्हणजे मला असं वाटतं मी प्रश्नासाठी तोंड उघडलं तर तुझा हा फ्लो इंटरप्ट होईल की काय. नाही, मला असं वाटतं ना, जे मनापासून असतं ना ते बोललं जातं आणि त्याचे फिल्टर्स नसतात. म्हणजे तुला सांगू ना, स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. घरात संसार करताना सुद्धा स्ट्रगल असतो, आई वडिलांशी जमवून घेणं हा सुद्धा स्ट्रगल असतो. पण आजकाल जे नवीन पिढी आली आहे खूप मेहनती आहे, प्रचंड हुशार आहे, पण त्यांना फास्ट हवंय सगळं. हे बघ कसं आहे ना, प्रत्येक संधी आपला गुरु देईल ह्याच्या अपेक्षा नाही कराव्या. मला असं वाटतं प्रत्येक संधी नाही देत गुरु योग्य संधी देतो. पण ज्या बाकीच्या संधी ज्या आहेत त्या आपण हेरायच्या असतात, आपण त्या निवडायच्या असतात, आणि त्याच्यावर मेहनत करून आपल्या गुरूंना प्राऊड करायचं असतं. मला सांगायला आवडेल की माझे विद्यार्थी, आता मधुरा माझी बायको जरी असली तरी पहिली विद्यार्थिनी आहे. माझा अजून एक विद्यार्थी आदित्य, माझे असे बरेच आहेत, पण हे दोघं जेव्हा प्रोग्राम्स करतात तेव्हा सगळे मला लूप मध्ये ठेवतात की हे करायचंय, आता मला परफॉर्म करायचंय, असं तर मी काय करू हा प्रश्न विचारतात. तेव्हा एक गुरुपेक्षा एक मार्गदर्शक म्हणून मी त्यांच्याकडे जातो की काय आवडेल लोकांना हे मी सांगतो, पण मी कुठलंच रेडीमेड त्यांना देत नाही. हे आहे, आता तुम्ही विचार करा आणि मांडा. मी स्पून फिडिंग करायला देत नाही त्यांना, हे मांडा. मग ते करतात प्रयत्न, त्याच्यानं निर्माण होतं, मग काही असेल वरचा वरक चढवायचा तो मी चढवतो. पण ही मुलं स्वतः तयार झालेली आहेत. जे माझ्या गुरूंनी केलं सेम, मयूर तू कर आणि मग काय असेल ते आम्ही तुला सांगतो, तसंच मी पुढे करतोय. त्यामुळे मला असं वाटतं नवीन पिढीने जास्तीत जास्त त्या गोष्टीवरती डीपली विचार करावा. जे करिअर तुम्ही घेताय त्याला एकदा श्रद्धास्थान माना. बरोबर. तुम्ही जस्ट एक छंद म्हणून फक्त घेऊ नका. मला नृत्यकला कधीच छंद वाटली नाही किंवा पैसे कमवायचं साधन अजिबातच नाही. पैसा कधी मिळतो तुम्हाला, जेव्हा त्याच्यात तुम्ही अतिउत्तम असतात तेव्हा, आणि तेव्हा भरपूर पैसे मिळतात. आज मी कोरिओग्राफर म्हणून काम करतो किंवा कथक नर्तक म्हणून करतो, मला भरपूर पैसे मिळतात. हे मी कॉन्फिडेंटली आणि खूप अभिमानाने सांगतो. का? कारण मी तेवढी मेहनत केलेली आहेच, मी ती जागा माझी बनवलेली आहे. पण आजकाल जे कोणी नवीन मुलं येतात, बरं मी तुम्हाला म्हणत नाही पैशाची अपेक्षा करू नका, त्यांचं पण पोट पाणी आहे, ते शिकत असतात, त्यांनाही इन्कम पाहिजे असतं. परंतु ह्या गोष्टीकडे तुम्ही जेवढं लक्ष देताय तेवढं मला दिवसाला किमान 6 तास रियाज करायचा आहे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. 6 तास? 6 तास तर सुरुवातीला करावेच लागतील तुम्हाला, कारण तोच काळ असतो रियाजाचा, नंतर काही रियाज होत नाही. व्हेरी फ्रँकली, एकदा तुमचे कार्यक्रम सुरू झाले की तुम्ही त्याच्यात व्यस्त आता. तो जो काही रियाज होईल प्रोग्रामच्या निमित्ताने तेवढाच होतो, तुम्ही स्पेशली त्याच्यासाठी वेळ काढू शकत नाही. ही आजची सत्य परिस्थिती आहे.
ॲज अ डान्सर, ॲज अ कोरिओग्राफर मी वेगवेगळ्या माध्यमात कामं करतो. शूट्स असतात, मी रियालिटी शोला जज म्हणून बसतो, मी क्लासमध्ये एक गुरु म्हणून जातो, मी एक कोरिओग्राफर म्हणून उभा असतो. हे सगळे जेव्हा दालनं किंवा काय म्हणतो या सगळ्या दगडांवरती जेव्हा पाय ठेवून आपण उभे राहतो तेव्हा डगमगलं नाही पाहिजे आपण. पण हे कधी होतं जेव्हा रियाज आधी केलेला असतो चांगला तेव्हा. त्याच्यामुळे मी इथे खंबीरपणे उभा राहू शकतो. तर ते मला वाटतं आजकाल मुलांमध्ये कमी आहे. आणि मला असं वाटतं कदाचित ह्या इंटरव्ह्यूमुळे त्यांना हे लक्षात येईल की आपल्याला काय केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं तो चेंज नक्की येईल त्या मुलांमध्ये. कारण ती मुलं आजकाल लवकर एक्सेप्ट करणारी सुद्धा आहेत गोष्टी. तर मला असं वाटतं त्यांचा हा फायदाच आहे. तर पैसा हा मिळणार, परंतु त्यासाठी मेहनत करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि एक सांगायला मला आवडेल की बॉईज एस्पेशली, जे मी जसं म्हटलं की तुला खरं तर आता विचारणारच होते की घुंगरू घालून नाचणं हे मुलांसाठी खूप टफ गोष्ट आहे. पण मला असं वाटतं 4-5 वर्षापूर्वी जेव्हा मी इंटरव्ह्यूज करायचो तेव्हा मला असं विचारलं जायचं की मुलांनी नृत्य केलेलं कितपत योग्य आहे. तर मला असं वाटतं की नृत्याला तुम्ही एक तर जेंडर का देता, शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जेंडर का ठरवता, कोणी शिकावं. कारण ज्याच्या पुढे तुम्ही नतमस्तक होता, ज्या नृत्य देवताला, तो स्वतः पुरुष आहे. मग मुलांनी का नाही नाचावं आम्ही मला कळतच नाही. कारण लोक जे शिक्षित आहेत तर त्यांना हे कळलं पाहिजे की ज्या नटराजासमोर आपण झुकतो तो स्वतः एक पुरुष आहे. मग फक्त स्त्रीनेच का नाचावं हा प्रश्न. जेवढे काही फेमस झालेले डान्सेस आहेत त्याच्यामुळे ते पण पुरुषच आहेत. मग त्याच्या माझे गुरु गोपीकृष्ण, म्हणजे गुरूंचे गुरु गोपीकृष्ण, माझे गुरु पंडित बिरजू महाराजी आणि असंख्य असे मेल डान्सर्स, असंख्य मेल डान्सर्स आहेत. ते तर पुरुषच होते ना. मग हे डिफरन्शिएट का केलं जातं. ऍक्टर्स त्यांना पण दोन्ही पात्र करावी लागतात ना. मग नर्तक म्हणून सुद्धा दोन्ही पात्र करावीच लागतात. जर एका बाजूला मला असं तो छान एक स्मार्ट कृष्ण दाखवायचा असेल आणि एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ती राधा दाखवायची, तर ही माझी कला झाली. मी राधा दाखवतो म्हणून स्त्रीत्व माझ्या देत नाही. पण तिथे त्याचबरोबर आम्ही कृष्णही दाखवतोय ना, नायकही दाखवतो, रावणही दाखवतो, तिथे राम पण दाखवतो आम्ही. तर मग हे का होतं मला कळत नाही. तर मला असं वाटतं लोकांनी त्यांची दृष्टी आणि विचार बदलले पाहिजेत. तर सगळं सुंदर दिसेल आणि सगळं छान होईल. आणि मगाची गप्पा मारताना आय थिंक याबद्दल आपण बोललो होतो, त्यावर थोडंसं एलॅबोरेट करून सांगशील का. डिग्निफाईड नाचणं आणि म्हणजे काय मला वाटतं सुलेखा की तुम्ही जे अस्तित्व घेऊन रंगमंचावर उतरतायत ते कुठेही बाहेर पडलं नाही पाहिजे किंवा त्याला विसरून कुठली गोष्ट नाही केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला कृष्ण दाखवायचं असेल पण माझं एक अस्तित्व आहेच, त्याच्यावरती मी पोर्ट्रे कृष्ण करणार आहे. त्यामुळे मी काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. तर मी स्वतःला तसंच ठेवणार आणि मी फक्त एक सॉफ्टनेस चेहरा आणि तो कृष्ण झाला रेडी. कारण त्याची काय ख्याती आहे की तो चंचल आहे. आता तो कुठल्या वयात आहे त्याचाही प्रश्न पडतो. सेम जेव्हा राधा मॅच्युअर राधा आपण म्हणू, ती जेव्हा दाखवायची असेल तर मी असं सुरू केलं तर लोकांना ते विचित्र वाटणारच आहे का. पण मी मला स्वतःला ठेवला आणि फक्त मुवमेंटनी एवढं केलं ती राधा दिसते ना. किंवा लाजणं हा जो प्रकार आहे त्याच्यात फार मुलांना जपून राहावं लागतं की ते लाजताना सुद्धा समजा एखाद्याने कॉम्प्लेंट केली, नायक कॉम्प्लेंट करतो नायिकेला आणि ती ऐकते, बस दॅट्स इट. त्यासाठी ह्याची गरज नाहीये. ते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मुलांनी सांभाळल्या पाहिजे. मला असं वाटतं की कळलं टॉर्सो मध्ये तुमच्या एक सॉफ्टनेस असू दे पण अगदीच काय म्हणतो त्याला इतकी फ्लेक्झिबिलिटी नको की असं वाटेल की आता वितळून जाईल तो. तो कुठेतरी एक स्टान्स, कुठेतरी टॉर्सोच्या शेपमध्ये एक प्रपोर्शनेट अँगल्स असले पाहिजे जेणेकरून तुमचा डान्स अजून डिग्निफाईड आणि डिसेंट वाटेल.
ती उभी राहण्याची स्टाईल, ती बघण्याची स्टाईल, त्याचे अँगल्स, ह्याच्याकडे मुलांनी लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा कुठे ते दिसायला सुंदर दिसेल. साधी कल्हाईची गत करतो, त्याच्यात सुद्धा मी बऱ्याचदा बघितलं की हात भर धान देखील धातू ना कात कात कात, अरे एवढ्याची गरज नाहीये. मग तत् ताथै तत् आथै तसा हात नाही पकडलाय त्या नायकाने. तो प्रेमाचा हात आहे. धान देखील धातू ना कात कात तत् ताथै तत् आथै तत् ताथै तत् आथै. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या मला वाटतं त्या लोकांना आवडतात जे नॅचरल आहे. तुम्ही अननॅचरल करायला गेलात ते लोकांना कधीच आवडू शकत नाही. तुम्ही नॅचरल राहा, नॅचरल करा. तुम्ही आहात ते पहिले राहा आणि त्याच्यावर फक्त तो एक साथ चढवा. मला असं वाटतं गणपती जरी दाखवायचा असेल तरी तुम्ही आहात त्याचं अस्तित्व न विसरता. तर गणपती तर गणपती, शिव तर शिव. कळलं ना? तर त्यांच्या ज्या पर्सनॅलिटी आहेत त्याचा एक आभास निर्माण करा. तुम्ही कम्प्लिटली त्याच्यात इन नका हो. हा आभास आहे सगळा. तर तो जमला पाहिजे करायला. कमाल. मगापासून मधुरा 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 इतकं बोलतोय, तिच्याबद्दल काय सांगशील? मधुरा मधुरा माझ्या आयुष्यात आलेलं गिफ्ट आहे. वाव. मी ते लग्न नाहीच करायचं ठरवलेलं, कारण मला इतकं प्रेम आहे माझ्या कलेवरती की मला असं वाटतं की मी त्याच्यातच रमलो पाहिजे. आणि मग विषय राहतो की लग्न. मग लग्न कोणाशी करावं? जिला माझी कला आवडेल, जे मी आहे ते आवडेल. आणि अगेन की लग्न हा माझा मोठो नाहीये. माझ्या आयुष्यात मला साथ दिली पाहिजे या कलेत. कारण मला माहितीये मी माझ्या पार्टनरला साथ देणार 100%. तिनेही मला दिली पाहिजे. एक्सपेक्टेशन्स प्रत्येक मुलाचे असतात. आणि माझ्या आयुष्यात मधुरा आल्यावर मला असं वाटलं की शी इज द राईट पर्सन. कारण ती 10 वर्ष माझ्याकडे शिकते, पण त्याच्या आधी 6 वर्ष ती शिकत होती. आणि नंतर मला असं वाटतं त्याचं रूपांतर प्रेमात झालं. अच्छा. कारण ती इतकी काळजी घ्यायची माझी, इतक्या लेव्हलला काळजी घ्यायची, माझ्या खाण्याच्या वेळा सांभाळायची. मी नुसतं असं केलं ना तिला कळायचं की काय हवंय. आणि मग आमचं तिची विषारूची एक्झाम होती, तर मग तिचं घरी येणं जाणं खूप वाढलं, राहणं वाढलं. आणि आम्ही रात्रभर गप्पा मारत बसायचो विषयांवर, डान्सवरती, गाण्यावरती, असं. आणि मला असं वाटलं की हेच हवंय जे मला हवंय. ह्याच चर्चा आणि हीच मैत्री. एक्झॅक्टली. आणि ते मला जेव्हा उमजलं आणि हे सेम पॉइंट तिला पण त्याच वेळेला जाणवलं, मग आम्ही ठरवलं की वाय नॉट, मग एवढा वेळ घालवण्याचं लग्न केलेलं बरं. असं करून आम्ही लॉकडाऊन मध्ये लग्न करून टाकलं. सो मधुरा माझ्याकडे तिने विशारद केलेला आहे. ती आता अलंकार करते आहे. तिने पुण्यातनं टिळक महाराष्ट्र मंडळातनं मास्टर्स केलं आहे. PhD साठी तिची इच्छा आहे करायची. क्या बात आहे. म्हटलं मला अजिबात आवड नाही अभ्यासाची. म्हटलं ते सगळं तू सांभाळ डिपार्टमेंट. प्लस अकॅडमी आपली छान ती सांभाळते आहे. आणि स्वतः गाण्यामध्ये MA आहे, क्लासिकल सिंगिंग मध्ये. आणि गाणं तिला आवडतं, पण नृत्य जास्त आवडतं. त्यामुळे तिची अकॅडमी एक वेगळी आहे, स्वर मधुरा, ज्याच्यात ती गाणी शिकवते. तिला परफॉर्म करायला नाही खूप आवडत, पण तिला शिकवायला आवडतं. कारण ती म्हणते कलाही शिकवली पाहिजे. जे माझंही म्हणणं आहे की आपल्याकडे जे आहे ते आपण दिलं पाहिजे, त्याचं दान केलं पाहिजे किंवा ते प्रसार केला पाहिजे, प्रचार केला पाहिजे. तसं ती स्वर मधुरातनं ती प्रचार प्रसार करते गाण्याचा. आणि डान्सचा पण तिचं एका बाजूला चालू आहे. त्यामुळे तिच्याकडे 2 अंग आहेत. एकदा परीक्षेला तिला विचारलेलं विशारदच्या, तू काय करून दाखवशील का? तर मीच मध्येच म्हणतो ना पाय घातला. म्हटलं तिला ना गाऊन नाचायला सांगा. आणि तिने केली, ठुमरी केली. कुठली? काहे रुकत डगर प्यारे नंदलाल मेरे. ती स्वतः गायली आणि नाचली. ते इतकं आवडलं एक्झामिनरला, खुश झाली एक्झामिनर. असे खूप आर्टिस्ट आहेत जे गाऊन नाचतात. एक बिरेश्वर गौतम म्हणून होते, खूप मोठे नर्तक, ते पण शोभा गुरुटींचे शिष्य होते. इतके सुंदर गायचे. तर त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याकडे पण असं कोणीतरी असलं पाहिजे, गाणं आणि नाच एकत्र असणं. ते मधुरात मी आता पूर्ण करतोय.
सो असं मधुरा प्रकरण आहे. हा, आणि तू जेवढं तुझ्या नृत्याबद्दल पॅशनेटली बोलतोस तेवढंच मधुरा हे नाव आलं तुझ्या तोंडून की तेवढी पॅशन मला दिसते. ती Absolutely. तुझ्याबद्दल काय बोलतेय किंवा ती तुझ्यावर केवढं प्रेम करते Oh हे my, ऐकूया. oh my God. नमस्कार. मयूरबद्दल सांगायचं तर आधी आम्ही खूप चांगले मित्र, म्हणजे त्याचा पण एक असा किस्सा आहे की मी आधी 6 वर्ष एका गुरूंकडे कथ्थक शिकत होते आणि काही कारणाने माझं 1 वर्ष कथ्थक थांबलं होतं. आणि दर मे महिन्यात महाराजजींचं वर्कशॉप असतं नेहरू सेंटरला. तर तिथे मी दरवर्षी ते 5 दिवस आम्ही शिकायला पण जायचो. आणि त्यावर्षी माझं डान्स क्लास थांबल्यामुळे मी शिकायला गेले नव्हते, पण मला बघायची मात्र इच्छा होती. सो मी गेले तिथे आणि तिथे माझी भेट मयूरशी झाली. आणि आम्ही तो अख्खा दिवस एकमेकांशी एवढ्या गप्पा मारल्या जसं काही आम्ही वर्षानुवर्ष मित्रमैत्रीण आहोत आणि आम्ही खूप वर्षांनी परत भेटलो आहे, अशा गप्पा आमच्या सुरू झाल्या. आणि तिथून मी 2014ची गोष्ट सांगते. ही 8 जून 2014 मी मयूरवेद्या आर्ट टेम्पल जॉईन केलं. त्याच्याकडे शिस्तबद्ध कथ्थक नृत्याचं शिक्षण सुरू केलं. आणि आम्ही एक खूप चांगले मित्रमैत्रीण होतोच, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणं आणि एकमेकांना काही सल्ले देणं, ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. पण आता कथ्थक शिकायला लागल्यामुळे तो माझा गुरुही झाला होता. आणि जसं त्याच्या गुरूंवर प्रेम होतं, किंवा आहे, रादर होतं म्हणणं चुकीचं आहे, अजूनही त्याला तितकंच प्रेम मावशींबद्दल आहे, अर्चनाताईबद्दल आहे, महाराजींबद्दल आहे. तसंच मी सुद्धा अत्यंत गुरुवेडी आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे सगळे बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळाले. माझे वडीलही गातात, त्यांचं नाव किरण देशपांडे. तेही उत्तम गायक आहेत, उत्तम व्हायलिन वादक आहेत. तर त्यांच्याकडून हे मला बाळकडून मिळाले की गुरूंवरचं प्रेम आणि हे सगळं मी लहानपणापासून बघत आले. तसंच माझं त्याच्यावर अत्यंत प्रेम होतं, एक मित्र म्हणून आणि एक गुरु म्हणून सुद्धा. आणि मग हळूहळू त्याच्याकडे नृत्य शिकता 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 आम्ही विशारदच्या एक्झॅमसाठी मी त्याच्या घरी राहायला जात होते, कारण लॉकडाऊनचा काळ होता, त्यामुळे ऑनलाईन खूप शिकणं कठीण होतं. त्यामुळे मग आम्ही गृही राहून सगळ्या मुली शिकायचो त्याच्याकडे. तर ते शिकता शिकता तो जसं म्हणाला तसं आमच्या अनेक चर्चा होत होत्या नृत्याविषयी, पर्सनल लाईफविषयी, किंवा एक काय आयुष्यात काय अचीव करायचं आहे त्याविषयी. आणि असं करता करता एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हेच कळलं नाही. म्हणजे कळलं, पण मग आम्ही असं ठरवलं की आता आपण लग्न केलं पाहिजे. मग आमच्या दोन्ही कडच्या आईवडिलांच्या संमतीने आम्ही लग्न केलं. आणि मित्र म्हणून तर तो अत्यंत चांगला आहेच, पण गुरु म्हणून सुद्धा एक अत्यंत हंबल व्यक्तिमत्व, मृदुभाषी, खूप देणारा गुरु आहे हा. म्हणजे खूप वेगळा आहे असं मी नेहमी म्हणते त्याला. बरेच वेळेला आमच्यात वाद पण होतात, कशासाठी हे सगळं करायचं आहे, ती मुलं तुझं ऐकतात का, किंवा ती मुलं असं करतात. पण तो म्हणतो मी गुरु आहे आणि माझं काम आहे देणं, आणि मी ते प्रामाणिकपणे करणार, कारण माझ्या गुरूंनी माझ्या बाबतीत तेच केलेलं आहे. सो असा हा गुरुप्रेमी माझा नवरा, माझा गुरु आणि माझा बेस्ट फ्रेंड, अशी 3 नाती फार सुंदर आहेत. आणि मला सांगायला खूप आवडेल की मयूर आणि नृत्य हे जेवढं समीकरण आहे, तसंच मयूर आणि प्रेमळपणा हे खूप उत्तम समीकरण आहे. म्हणजे कुठलंही रिलेशन घ्या, म्हणजे त्याचं आणि आईचं रिलेशन, त्याचं आणि नुपूर म्हणजे त्याची पुतणी, त्याचं रिलेशन, त्याचं त्याच्या भावाचं, त्याचं त्याच्या वहिनीचं, त्याचं माझं, त्याचं माझ्या आईवडिलांशी रिलेशन. सो प्रत्येक रिलेशनशिपमध्ये सुद्धा तो बेस्ट आहे. म्हणजे केवळ माझा नवरा किंवा माझा बेस्ट फ्रेंड म्हणून मी नाही म्हणत, ही फॅक्ट आहे. आज एक गुरु म्हणून सुद्धा आमच्या क्लासमध्ये इतक्या विद्यार्थिनी आहेत, पण प्रत्येकीच्या जवळ तो आहे. प्रत्येकीला दादा असला की एक वेगळी एनर्जी असते क्लासमध्ये, आणि खूप उत्तम त्यांनाही तो प्रत्येक मुलीला तिच्या कलाने मार्गदर्शन तो करत असतो. आणि
आजपर्यंत मलाही त्याने खूप उत्तम मार्गदर्शन केलं आहे. मी आज त्याच्याकडे कथ्थक विशारद केलं, अलंकार प्रथमची एक्झाम दिली, मी पूर्णची तयारी चालू आहे. तसंच एकीकडे टिळक महाराष्ट्र विद्यापीठमधून मी कथ्थक मास्टर्स केलं. सो अशा सगळ्या गोष्टीही एकीकडे चालू आहेत आणि आमचा संसारही फार उत्तम चालू आहे. सो असा हा मयूर माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप खूप आनंद आहे. सुलेखाताईंनी मला असं सांगितलं आहे की मयूरसाठी एखादं गाणं डेडिकेट कर. तर मला केव्हा तरी पहाटे हे त्याचं अत्यंत फेवरेट, माझंही अत्यंत फेवरेट आणि आशाताईंनी गायलेलं गाणं आहे. आशाताईही माझ्या फेवरेट आहेत. त्यांच्या इतकं सुंदर कदाचित मी गाणार नाही, पण मी प्रयत्न करीन. मी तानपुरा लावते. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे. किती गोड बोलली ती तुझ्याबद्दल. मला वाटतं नाही, कोणाला असं वाटू शकतं की मी इन्फ्लुएन्स असेल, पण तसं काही नाही. ती जे बोलते ते अगदी, ती खूप स्पष्ट वक्ता आहे आणि स्पष्ट वक्तापेक्षा ती खूप सिन्सिअर, प्रामाणिक आहे आणि स्वच्छ आहे मनाने. दिसायला पण गोड आहे रे. थँक्यू. थँक्यू. बरं, आता जाता जाता ना मी तुला काही शब्द सांगेन आणि नृत्यातून तू त्या शब्दांवर कसा व्यक्त होतोस ते आपल्याला बघायचं आहे. एक, नटराज. आद्य दैवत आहे. त्यामुळे नटराज जरी दाखवला तरी त्याला नमन करणं हे महत्वाचं आहे. आई. आई अगदीच प्रेक्षकांच्या दृष्टीने दाखवावी तर आणि माझ्या दृष्टीने असेल तर किती सुंदर. गुरु. ईश्वरासारखं आहे. आपण देवाला प्रत्यक्षात बघू शकत नाही, खरं जे आपल्याला गुरुच्या रूपात ते आलेले असतात, म्हणून माझ्यासाठी दैवत. नृत्य. आणि शेवटचं दिल के करीब. ओ मस्त मस्त. थँक्यू. खूप मज्जा आली, खूप बरं वाटलं. तर खूप वर्षानंतर तुला भेटले आणि एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे की तू सकाळी महाबळेश्वरवरून निघालास नाट्य संमेलनावरून आणि तू जवळपास 8 ते 9 तास प्रवास करून आलायस आणि आत्ता तू तेवढाच फ्रेश दिसतोयस जेवढा सकाळी 9 वाजता दिसत असशील. कारण माझा विषय हा आवडता. मी जेव्हा निघालो ना तेव्हा सविता मालपेकर मावशी, सविता मावशी म्हणतो मी तिला, म्हणजे आता कुठे चाललेस तू, कसं झालंय तुला, झोप नाही झाली, हे नाही झाले, आणि मी ड्राईव्ह स्वतः करतो. म्हटलं अगं मी तिकडे फ्रेश होणार आहे कारण माझा विषय आहे, आणि म्हटलं सुलेखा म्हणून मला खूप वर्षांनी भेटणार आहे, मी एक्साइटेड आहे. एक तर तुझा हा कार्यक्रम इतका सुंदर आहे सुलेखा, आणि तो फक्त तुझ्यामुळे आहे असं मला वाटतं. कारण तू इतकं सुंदर इंटरव्ह्यू घेते, म्हणजे कुठल्याही समोरच्या सीटवर बसणाऱ्या माणसाला गप्पाच मारते हा फील येतो. त्याच्यामुळे हा कार्यक्रम सगळ्यांच्या दिल के करीब आहे, कारण तो विषयच तसा आहे.
आणि तू फार तो रंगवतेस कार्यक्रम. आणि अर्थातच तुझे गेस्ट येणारे पण खूप सुंदर आहेत आणि त्याचा चॉईस पण तुझाच असावा. मग मी त्याच्यामुळे तुला खरं सांगू का की सॉरी मी तुला हो, इंटरप्ट केलं, तू हो. काहीतरी नाही, नाही. बोलत होतास, पण अ, कुठलीही एक कलाकृती ना एका माणसाचं काम नसतं किंवा एका माणसाचं डोकंही नसतं. मी मनीषाताई, अक्षय, अद्वैत, आकाश, आम्ही सगळेजण ना खरंच एकमेकांच्या दिलके करीब आहोत वा. आणि बेसिकली ह्या कार्यक्रमाच्या दिलके करीब आहोत. आणि हे जे नाव आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे तो असा आम्ही कधीच सुरुवात केली नव्हती की अरे एक दिवस ना आपण इथे घेऊन जायचंय. ते प्रेमापोटी, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी, प्रेक्षक, आमचे सगळे स्पॉन्सर्स, खरंच म्हणजे एक आम्ही जी कलाकृती चालू केली त्याला ना एक 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 करून असे जोडले गेले आणि ते केवळ प्रेमामुळे आहे. खरंच आहे. आज घराघरात हा कार्यक्रम हो. अगदी म्हणजे आनंदाने आणि प्रेमाने बघतात. हो, त्याची ही हो, तुझी म्हणजे सक्सेसची पावती आहे असं मला वाटतं. आणि माझ्या गुरु पण इथे येऊन गेल्यात, अर्चना हो, जोगळेकर. हो, हो. त्यामुळे जास्त आनंद आहे. अ, आणि आज तुझ्याशी गप्पा मारताना तो खूपच आनंद होतोय मला. थँक्यू सो प्लेजर, मच. प्लेजर, ॲब्सोल्यूट प्लेजर. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.